अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आर अमित पांडे या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पण जे प्लॅटफॉर्म आहे अल्गो ट्रेडिंगचा यूज करते आर अमित पांडेचा प्लॅटफॉर्म, या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला कशा प्रकारे स्ट्रॅटेजीला ॲक्टिवेट करता येईल। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, प्लॅटफॉर्म लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला ब्रोकर लॉग इन करायचं आहे। तर इथे ब्रोकर सेटअप नावाचा ऑप्शन दिसत आहे। इथे आल्याच्या नंतर इथे आपल्याला तुम्ही बघू शकता मी ब्रोकर लॉग इन केलेला आहे। इथे तुम्हाला लॉग इनचं बटन दिसेल, असं लॉग इनचं बटन दिसेल, तर लॉग इनच्या बटनवर क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर अल्गो ट्रेड इथे तुम्हाला यायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला जे आहे स्ट्रॅटेजीज दिसतील ज्या तुम्ही जे आहे रेडी फॉर डिप्लॉय करून ठेवलेल्या आहेत। तर ज्या स्ट्रॅटेजीज तुम्ही रेडी फॉर डिप्लॉय करून ठेवलेल्या आहेत त्यांना तुम्ही ॲक्टिवेट कशा प्रकारे करणार, तर तुम्ही इथे बघू शकता, इथे जे आहे स्ट्रॅटेजीच्या समोर ॲक्टिवेट स्ट्रॅटेजी नावाचं बटन दिलेलं आहे। तर या बटनवर क्लिक करूनच तुम्हाला स्ट्रॅटेजीला ॲक्टिवेट करायचं आहे। जसं तुम्ही इथे बघू शकता निफ्टी स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी 9/16, याला मी ॲक्टिवेटवर क्लिक करत आहे। इथे तुम्ही बघू शकता, इथून तुम्ही लॉट साईज जे आहे ते लॉट साईज सिलेक्ट करू शकता, मल्टीप्लायर। आता इथे मी 3 मल्टीप्लायर सिलेक्ट केला, ॲक्टिवेटवर क्लिक केलं। इथे तुम्ही बघू शकता, इथे जे आहे मला ॲक्टिवेटला एरर येत आहे, तर इथे मी काय केलं, ॲड केला। 5 स्ट्रॅटेजीज ॲक्टिवेट करायसाठी मी केलं। तुम्ही एक करायचं असेल तर एक करू शकता। गेट लिमिट केलं, गेट नाव केलं, ओके। तर इथे आता मला लिमिट जी आहे ती आलेली आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आता मला 9/16 ची स्ट्रॅटेजी जी आहे ती ॲक्टिवेट करायची आहे। तर मी ॲक्टिवेटवर क्लिक करणार, ॲक्टिवेट। तर ही स्ट्रॅटेजी जी आहे आता डिप्लॉय झालेली आहे, इथे बघू शकता तुम्ही डिप्लॉय झालेली, ओके। अशा प्रकारे तुम्ही जे आहे स्ट्रॅटेजीला ॲक्टिवेट करू शकता। आता नेक्स्ट मला जी करायची आहे निफ्टी 10 AM ब्रेकआउट, ही स्ट्रॅटेजी मला ॲक्टिवेट करायची आहे। बस मी ॲक्टिवेटवर आलो आणि निफ्टी 10 AM ब्रेकआउट याला मी इथे 3 लॉट करायचे आहे मला, 3x1 इथे 3, येस। आता तुम्ही बघू शकता 10 AM ब्रेकआउट ही स्ट्रॅटेजी सुद्धा इथे ॲक्टिवेट झालेली आहे। आता सेम मला सेन्सेक्सची करायची आहे, तर सेन्सेक्सची मी इथे ॲक्टिवेट केली आणि त्याच्यासोबतच मला जे आहे सेन्सेक्स स्कॅल्पिंगची पण करायची आहे। तर मी इथे आलो आणि इथे जे आहे सिलेक्ट केलं आणि इथे याला सुद्धा मी ॲक्टिवेट केलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी आतापर्यंत 4 स्ट्रॅटेजी इथे ॲक्टिवेट केलेल्या आहेत। आता हे सोडून मला आता फॉर एक्झाम्पल बिटकॉईनची स्ट्रॅटेजी पण ॲक्टिवेट करायची। इथे बिटकॉईनची स्ट्रॅटेजी आहे, इथे ॲक्टिवेट आहे, मी इथे ॲक्टिवेटवर क्लिक केलं आणि ॲक्टिवेट केलं। इथे तुम्ही बघू शकता बिटकॉईनची स्ट्रॅटेजी सुद्धा इथे जी आहे ती आता ॲक्टिवेट झालेली आहे। तर अशा प्रकारे आपण जे आहे स्ट्रॅटेजीजला ॲक्टिवेट करू शकतो। एकदा स्ट्रॅटेजीजला ॲक्टिवेट केलं की त्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला इथे दिसतील आणि इथे तुम्ही बघू शकता त्यांचं एंट्री किती वेळानंतर होणार आहे आणि इथून तुम्ही एंट्री ट्रॅक करू शकता। M2M तुम्हाला जे आहे टोटल M2M तुम्हाला इथे दिसणार आहे, ओके। तर अशा प्रकारे जे आहे ते आपण स्ट्रॅटेजीजला ॲक्टिवेट करतो ट्रेड करण्याच्या आधी। थँक्यू एव्हरीवन। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त जणांसोबत आणि आर अमित पांडेचा अल्गो प्लॅटफॉर्म चेक करा, कारण याच प्लॅटफॉर्मच्या थ्रू तुम्ही सगळं काही ऑटोमॅटिक ट्रेडिंग जे आहे ते करू शकणार आहे पुढे चालून। थँक्यू एव्हरीवन, बाय बाय।